गॅस सिलेंडरची कमतरता नाही, कोळसा वापरणाऱ्यांवर कारवाई होणार. मुंबई पालिकेच्या महापौर रितू तावडे यांचा इशारा. गॅसचा मुबलक साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. नागरिकांनी काळजी करू नये. राज्य सरकारचं विधिमंडळात निवेदन. केरोसिन वाटपाची तयारी असल्याचंही केलं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई. हॉटेल गॅस एजन्सीची चौकशी सुरू. आतापर्यंत 65 ठिकाणांची तपासणी. नागपुरात सिलेंडरची सबसिडी मिळाली, पण सिलेंडर नाही. 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग होत नसल्याची तक्रार. सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी. कोकणातला हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल. 6000 पेट्यांची आवक. आंब्याच्या एका पेटीसाठी मोजावे लागणार 4 ते 9,000 रुपये. आखाती देशातल्या युद्धाचा थेट फटका पंढरपूर तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादकांना. द्राक्षांची निर्यात थांबल्यामुळे उत्पादक चिंतेत. कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता. नाशिकमधल्या उद्योग क्षेत्रालाही युद्धाचा फटका. कच्च्या मालाची वाहतूक थांबल्यानं उद्योगांना झळ. गॅस तुटवड्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ. पश्चिम आशियात युद्धाचा भडका. इस्रायली हवाई दलाचे इराणची राजधानी तेहरानवर पुन्हा भीषण हल्ले. शहरात ठिकठिकाणी आगीचे लोळ. तेहरानच्या रहिवासी भागावर इस्रायली स्ट्राईक. झर अफशान स्ट्रीटवरती भीषण हल्ला. बहुमजली इमारत लक्ष्य. इमारतीचं प्रचंड नुकसान. उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट. विरोधी पक्षनेते पदाबाबत भेट झाल्याची माहिती. भेटीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतील इतर आमदारही उपस्थित. चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. आंबेठाण चौक परिसरात 32 वर्षीय महिलेवर हल्ला. हल्ल्यानंतर 15 मिनिटात महिलेचा मृत्यू. मानेवर चावा घेतल्याने अतिरक्तस्राव. म्हाडाचं घर मिळवून देण्याच्या आमिषानं फसवणूक. म्हाडाचं घर मिळवून देतो असं सांगत 37 लाख रुपयांचा गंडा. रुपेश सावंतला शिकूया एआय ची क्रांती. चला करूया MSCIT.